केरळमधील काँग्रेस पक्षाच्या इतिहासातील हा एक विक्रमी वेग आहे. आम्ही सर्व उमेदवारांची घोषणा करतो. आता सीपीएमच्या बालेकिल्ल्यात प्रबळ बंडखोर उमेदवार आहेत. पक्षात लोकशाही आहे. सह काँग्रेस पक्षात हुकुमशहांना कोणतीही भूमिका नाही, विशेषतः केरळमध्ये. आम्ही नेहरूवादी डावे आहोत. आम्ही पुरोगामी आहोत. त्यांनी मोठे प्रकल्प सुरू केलेले नाहीत. भारतात गेल्या 12 महिन्यांपासून महागाईत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री खूपच निम्न दर्जाची भाषा सुद्धा वापरते. लोकांचा विश्वास आहे की आमच्याकडे एक पर्याय आहे. मला हे सांगताना अभिमान वाटतो की भारताच्या इतिहासात कोणत्याही विरोधी पक्षानं तसे काम केले नाही. बरं, आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मला तुम्हाला फक्त विचारायचे होते की मी केरळच्या भावी मुख्यमंत्र्यांशी बोलत आहे का? आता मी विचारण्याचं कारण असं आहे की LDF कडे एक खूप स्पष्ट श्री पिनाराई ते सर्वत्र आहेत, पण UDF ला एक कमजोरी म्हणून पाहिले जात आहे, कारण त्यांनी हे स्पष्ट केले नाही की तो कोण असणार आहे. तर तुम्हीच पुढचे मुख्यमंत्री आहात का? तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काळ राष्ट्रीय राजकारण पाहत आला आहात. तुम्हाला काँग्रेसची संस्कृती माहिती आहे. काँग्रेस आता भारतात कुठेही आपला नेता किंवा आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत नाहीये. उदाहरणार्थ, कर्नाटकात आम्ही एका शानदार बहुमताने जिंकलो. तेलंगणामध्ये आम्ही जिंकलो. आम्ही मुख्यमंत्र्यांची घोषणा निवडणुकीनंतरच केली. निवडणुकीपूर्वी सिद्धरामय्या जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नव्हते. निवडणुकीपूर्वी रेवंत रेड्डी जी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नव्हते. AICCची एक प्रक्रिया आहे. ते काही निरीक्षक पाठवतील आणि ते आमदारांची, निवडून आलेल्या आमदारांची मते गोळा करतील. मग ते निर्णय घेतील. एक कमजोरी म्हणून पाहिले जाते. ही तुमच्यासाठी थोडी कमजोरी नाही का? तुम्हाला माहित आहे, कुणी नेता नाही. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर एक प्रक्रिया आहे. मी त्यावर भाष्य कसं करू शकेन? किमान तुम्ही हाय कमांड म्हणाला नाहीत. हो 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 पण LDFने जोरदार सुरुवात केल्यासारखं दिसतंय. तर दुसरीकडे UDFला वेळ लागला, कारण प्रणयजे म्हणाला अगदी त्याचमुळे की निवडणूक होण्याआधीच मुख्यमंत्री पदाचे अनेक इच्छुक आहेत. तुमचे खासदारही निवडणूक लढवू इच्छितात. आणि त्याने तुमचा प्रचार प्रत्यक्षात कमकुवत किंवा उशिरा नाही का केला? कारण तुमच्याकडे खूप कमी मधला काळ आहे ज्यातून तुम्ही लोकांना तुमची भूमिका सांगू शकाल की तुम्हाला 10 वर्षाचे सरकार का हटवायचे आहे आणि नवीन का आणायचे आहे. ही मीडियाची निर्मिती आहे. मी तुम्हाला तपशील सांगेन. आम्ही एक आघाडी आहोत, UDF. आम्ही आमच्या जागा आपापसात एका असहमतीपत्राशिवाय वाटून घेतल्या. इतिहासात पहिल्यांदा UDFनं सर्व जागा वाटून घेतल्या. मग आम्ही स्क्रीनिंग कमिटी आणि CEC मध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेलो. ती काँग्रेसची प्रक्रिया आहे. पहिले 24 तास स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष तिथे नव्हते. ते गुजरातमध्ये होते, कारण त्यांची तब्येत बरी नव्हती. ते दिल्लीला परत आले. 24 तासांच्या आत आम्ही 55 उमेदवार जाहीर केले. पुढच्या 24 तासात आम्ही सर्व उमेदवार जाहीर केले. केरळमधील काँग्रेस पक्षाच्या इतिहासात हा एक विक्रमी वेग आहे. आम्ही सर्व उमेदवार जाहीर करतो. दुसरीकडे जेव्हा आम्ही सर्व 140 उमेदवार जाहीर करतो, सर्व आघाडीचे भागीदार उमेदवार जाहीर करतात, तेव्हा LDF त्यांचे सर्व उमेदवार जाहीर करण्यास तयार नव्हती. तुम्ही मला एकच नेतृत्वाबद्दल विचारले. आता तिथेही ती एक समस्या आहे. आता केरळमधील CPMच्या इतिहासात एक मोठे बंड झाले आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला. माजी मंत्री, माजी आमदार. आणि तुम्हाला माहित आहे की कन्नूर हा जिल्हा आमचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन यांचा गृह जिल्हा आहे. आता CPMच्या बालेकिल्ल्यात प्रबळ बंडखोर उमेदवार आहे. बघा, पक्षाच्या आत असे अनेक ज्येष्ठ नेते आहेत जे पडद्याआड या बंडखोरांना पाठिंबा देत आहेत. केरळमधील CPMच्या अलीकडच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की एका व्यक्तीच्या नेतृत्वाला सामान्य कार्यकर्त्यांकडून प्रश्न विचारला जाते. पक्ष अगदी काँग्रेस सारखाच भांडत आहे. नाही, ते तसं नाही. आणि काँग्रेसमध्ये केरळमध्ये कोणतीही अंतर्गत भांडणे नाहीत. आता कोणताही गट नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला केरळचं राजकारण माहीत आहे. जेव्हा करुणाकरनजी होते, अँटनीजी होते, तेव्हा गटबाजी होती. जेव्हा ओमन चंडी आणि EMS होते, तेव्हा गट होते. आता कोणताही गट नाही, नेते आहेत. आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्याकडे नेतृत्वाची आकाशगंगा आहे, पण आम्ही काहीही म्हणू शकत नाही. काँग्रेस पक्षात हुकुमशाही नाही. CPMमध्ये मुख्यमंत्री नोंद घेत आहे. हे उमेदवार आहेत. सर्वजण सहमत होतील. ही धोरणे आहेत. सर्वजण सहमत होतील. तो काँग्रेस पक्ष नाही. जर मी असं बोललो तर तरुण मला आव्हान देतील. ते मला प्रश्न विचारतील. तोच इथला काँग्रेस पक्ष आहे. आमच्याकडे खूप चांगलं की मी ओमन चंडीजी आणि अँटनीजी यांना प्रश्न विचारले
जेव्हा मी खूप तरुण होतो. आता तरुण लोक मला आणि PCC अध्यक्ष आणि नेत्यांना प्रश्न विचारत आहेत. ते भांडते. आम्ही पक्षाच्या बैठकीत चर्चा करू. आम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की पक्षात लोकशाही आहे. पक्षात लोकशाही नाही. रामचंद्र गुहा आले गेल्या वर्षी एका सभेला उपस्थित राहण्यासाठी. त्यांनी घोषित केले की मुख्यमंत्री पिनराई विजयन हे नंबर 1 हुकुमशहा कम्युनिस्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्याची तुलना ज्योती बसूजी, माणिक सरकारजी आणि EMS यांच्याशी केली. ते नंबर 1 आहेत. ते म्हणाले की हे मुख्यमंत्री स्वतः मोदी आहेत. मुंडू घातलेले मोदी. धोतर मुंडू घातलेले मोदी. ते एक हुकुमशहा आहे. मी हुकुमशहा नाही. काँग्रेस पक्षात हुकुमशहांना जागा नाही, विशेषतः केरळमध्ये. आता आमची UDF केवळ विविध राजकीय पक्षांची युती नाही. आता हे एक व्यापक राजकीय व्यासपीठ आहे. आमच्या राजकीय व्यासपीठावर आहेत. मी मान्य करतो की तिथे अनेक राजकीय पक्ष आहेत. अधिक सामाजिक गट, अधिक प्रभाव, अधिक सांस्कृतिक नेते, अधिक डावे सहप्रवासी. तेथे लोक जे गेल्या 3-4 दशकांपासून CPM सोबत आहेत, ते आमच्यासोबत आहेत. म्हणून मी म्हणायचो की ते डावे नाहीत. आम्ही डावे आहोत. आम्ही नेहरूवादी डावे आहोत. ते कट्टर उजवे आहेत. ते माझं कथानक आहे. ते कट्टर उजवे आहेत. म्हणजे तुम्ही डाव्यांपेक्षाही जास्त डावे आहात. हो, आम्ही नेहरूवादी डावे आहोत. आम्ही पुरोगामी आहोत. आम्ही पर्यावरण स्नेही आहोत. आम्ही लैंगिक न्यायाच्या बाजूने आहोत. सर्व पुरोगामी गोष्टी आहेत. आम्ही त्याबद्दल बोलत आहोत. आम्ही हवामान बदल, सगळ्या गोष्टींबद्दल खूप चिंतित आहोत. पण दुर्दैवानं इथे हे डावे पक्ष अगदी उजव्या पक्षांसारखे आहेत. पण मला सांगा, विशेषतः गेल्या 5 वर्षात आणि कदाचित 10 वर्षाहून अधिक काळात तुम्ही खूप विकास झालेला पाहिला आहे. विशेषतः पायाभूत सुविधांमध्ये गरिबी जवळपास नाहीशी झाली आहे. सामाजिक क्षेत्रे, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय या सर्वांमध्ये सुधारणा झाली आहे. पण मग तुम्ही कशाच्या विरोधात प्रचार करत आहात? कारण तुमच्या बोलण्यावरून असं दिसतंय की मुख्यमंत्री मोदींचं तुष्टीकरण करतात, किंवा त्यांना भाजपचा निधी मिळते, किंवा भाजप त्यांचा मित्रपक्ष आहे. या निवडणुकीत तुम्ही कोणाला कोणत्या सकारात्मक गोष्टी देऊ करत आहात? UDF त्यांच्यापेक्षा चांगलं असं काय करणार आहे? मी तुम्हाला सांगतो. हा खूप समर्पक प्रश्न आहे. आम्ही इतकी वर्ष सरकारवर टीका करत आलो आहोत. आम्ही त्यांचे अपयश उघड केले आहे. उदाहरणार्थ विकास. जेव्हा ओमन चंडी यांनी विजिंजम बंदर आणले, तेव्हा त्यांनी विजिंजम बंदर सुरू केले. हे पिनाराई विजयन पक्षाचे सचिव होते. ते म्हणाले, हा 6,000 रिअल इस्टेट घोटाळा आहे. आता ते असा दावा करत आहेत की मी विजिंजम बंदर पूर्ण केले आहे. आम्ही सुरू केले. त्यांनी टीका केली. मग गेल पाईपलाईन पूर्ण झाली आहे. जेव्हा आम्ही गेल पाईपलाईन, गॅस पाईपलाईन टाकत होतो, तेव्हा पिनराईंच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने म्हटले की ही जमिनीखालील एक बॉम्ब आहे, ही गॅस पाईपलाईन. ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत होते. त्यांनी कोणतेही मोठे प्रकल्प सुरू केलेले नाहीत. जेव्हा आमचे सरकार येथे होते, तेव्हा आम्ही मेट्रो, कोची मेट्रो, कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, विजिंजम बंदर, अनेक पायाभूत सुविधा सुरू केल्या. त्यांनी काहीही सुरू केलेलं नाही. आता महामार्ग सुरू झालाय केंद्राच्या पाठिंब्यानं, फक्त कारण की UPA सरकारनं तो भूसुधार कायदा आणला होता. पूर्वी आम्हाला एका सेंटसाठी 23,000 मिळत होते. त्यामुळे मालमत्ता द्यायला कोणीही तयार नव्हते. आता त्यांना 8 ते 10 लाख मिळत आहेत. म्हणून महामार्ग हा एक. नाही सर, ते सर्व भूतकाळातले आहे. तुम्ही काय करणार आहात? आमची लोकांना दिलेली ऑफर की मला हे सांगताना अभिमान वाटतो की भारताच्या इतिहासात कोणत्याही विरोधी पक्षानं असं काम केलं नाही. जेव्हा आम्ही सरकारवर टीका केली, तेव्हा आम्ही साठी सुरुवात केली. आम्ही आमचा गृहपाठ, पर्यायी प्रकल्पांसाठी आमचं संशोधन सुरू केलं. आम्ही म्हटलं की केरळचं आरोग्य व्हेंटिलेटरवर आहे. तो आमचा नॅरेटिव्ह आहे. मग आम्ही एक आरोग्य आयोग नेमला. आम्ही एक आरोग्य परिषद घेतली, ज्यात देशातील आणि देशाबाहेरील 300हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला. मग आम्ही एक व्यापक आरोग्य दस्तऐवज तयार केला. आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत. आम्ही ते प्रकाशित केले आहे. आमचा दुसरा नॅरेटिव्ह असा होता की ब्रेन ड्रेन होत आहे, तरुण परदेशात जात आहेत, त्यामुळे 5 वर्षांच्या आत केरळ एक वृद्धाश्रम बनेल. मग आम्ही एक शिक्षण परिषद आयोजित केली. आम्ही अनेक शिक्षण तज्ज्ञांची चर्चा केली. आम्ही एक दस्तऐवज तयार केला. उदाहरणार्थ, मी तुम्हाला सांगेन की आमच्या असं लक्षात आलं आहे की नोकऱ्यांचं स्वरूप जागतिक स्तरावर खूप वेगाने बदलत आहे. म्हणून आम्ही भारतातील आणि भारताबाहेरील मल्याळी तज्ज्ञांच्या सहभागाने एक ग्लोबल जॉब वॉचटावर सुरू करणार आहोत.
आणि नोकरीच्या जगात काय घडत आहे यावर ते लक्ष ठेवतील. त्यानुसार आम्ही विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करू. आम्ही अभ्यासक्रमाची पुनर्रचना करू. मग त्यांना नोकऱ्या मिळतील आणि आम्ही स्टार्टअप्स उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही 1000हून अधिक प्रकल्प सादर करणार आहोत. जर तुम्ही एक तांत्रिक तज्ज्ञ असाल पण तुमच्याकडे कोणताही व्यवस्थापन, विपणन किंवा वित्ताचा अनुभव नसेल तर आम्ही तुम्हाला एक व्यवस्थापन मार्गदर्शक देऊ. तुम्ही कदाचित व्यवस्थापन तज्ज्ञ असाल पण तांत्रिक बाबींमध्ये तुम्ही कमकुवत असाल. आम्ही तुम्हाला एक टेक्नो मार्गदर्शक, व्यवस्थापन मार्गदर्शक, टेक्नो मार्गदर्शक आणि एक बिनव्याजी फिरता निधी देणार आहोत. 1 किंवा 2 वर्षांच्या आत आम्हाला आशा आहे की आम्ही 10,000हून अधिक नवीन उपक्रम सुरू करू शकू. प्रत्येक क्षेत्रात आमच्याकडे पर्यायी योजना आहेत. कृषी क्षेत्रातही आम्ही तज्ज्ञांसोबत तपशीलवार अभ्यास केला आहे आणि आमच्याकडे काही स्वप्नवत प्रकल्प सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, आमच्याकडे 2 आंतरराष्ट्रीय सागरी बंदरं आहेत. एक कंटेनर टर्मिनल. आमच्याकडे 17 छोटी बंदरं आहेत. आमच्याकडे 600 किलोमीटरचा समुद्र आहे. आता सागरी तज्ज्ञ आणि जहाज वाहतूक तज्ज्ञांच्या मदतीनं आम्ही एक प्रकल्प तयार केला. किनारी जहाज वाहतूक. पहिले लॉजिस्टिक्स, दुसरा क्रू आहे शिपिंग, तिसरे आम्ही बॅकवॉटरशी जोडू. ते आमच्याकडे 41 नद्या आहेत. व्यापक पर्यटन प्रकल्प. अजून एक गोष्ट, आमच्याकडे 4 आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. 2 विमानतळं राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. आम्ही तयार केलेले 27 विमान वाहतूक प्रकल्प आम्ही सुरू करणार आहोत. म्हणूनच मी म्हणालो की भारताच्या इतिहासात कोणत्याही विरोधी पक्षाने अशी तयारी केली नाही. आम्ही तयार आहोत. प्रत्येक विषयासाठी आमच्याकडे आमचा पर्याय आहे आणि आमची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, खूपच नाजूक आहे. तिजोरी भरण्यासाठी आमच्याकडे योजना आहेत. आमच्याकडे चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी, नियोजित कर प्रशासनासाठी आणि तिजोरीची गळती रोखण्यासाठी कठोर कारवाईच्या योजना आहेत. आणि चौथे, अर्थव्यवस्थेला चालना देणे. आमच्याकडे ठोस प्रकल्प आहेत. तर प्रस्थापित सरकार विरोधी किंवा सरकार समर्थक अशी कोणतीही तीव्र भावना नसताना या निवडणुकीत केरळमधील राजकीय पक्ष, जात आणि समुदाय यांच्या एकत्रीकरणावर अवलंबून राहत आहेत का? तुम्हाला माहिती आहे, काँग्रेस छाननीखाली आहे कारण त्यांचा मित्रपक्ष मुस्लिम लीग यावेळी जमाते इस्लामीवर अधिक अवलंबून आहे, असं विरोधक म्हणतात. त्याचप्रमाणे भाजप जे हिंदू मतं आणि ख्रिश्चन मतांवर अवलंबून आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की कोणताही खरा मुद्दा नसल्यामुळे हे घडत आहे? म्हणजे तुम्ही म्हणत आहात की विकास हा एक मुद्दा आहे पण प्रत्यक्ष जमिनीवर तो मुद्दा दिसत नाही. मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ, मला वाटतं फक्त वेलफेअर पार्टीनं, जिला जमाते इस्लामीचा पाठिंबा आहे, आम्हाला 2019 पासून संसदीय निवडणुकीपासून पाठिंबा दिला. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारला. ते UDFचा भाग नाहीत. ते UDFचे सहयोगी सदस्य सुद्धा नाहीत. ते UDFच्या बाहेर आहेत. पण त्यांनी UDFला पाठिंबा दिला. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसला यावेच लागेल म्हणून त्यांनी पाठिंबा दिला. पण CPMने त्याला विरोध केला. CPM असा प्रचार करत आहे की हा एक जातीयवादी गट आहे. पण गंमत म्हणजे गेल्या 4 दशकांपासून ही जमाते इस्लामी CPM सोबत होती. 4 दशकं. जेव्हा मी सर्व निवडणुका लढलो तेव्हा जमाते इस्लामी माझ्या मतदारसंघातही माझ्या विरोधात होती. त्यावेळी ते धर्मनिरपेक्ष होते. जेव्हा त्यांनी UDFला पाठिंबा दिला तेव्हा ते जातीयवादी झाले. आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. मुस्लिम लीग केरळमधील काँग्रेस पक्षाची एक प्रमुख भागीदार आहे. तुम्हाला माहिती आहे की मागच्या वेळी आम्ही सलग 21 हरलो. आमचं मनोबल खचलं आहे. सर्व नेते आणि आमचे सामान्य कार्यकर्ते एका अडचणीच्या परिस्थितीत होते. CPM त्यांना LDFमध्ये आमंत्रित करण्यासाठी मुस्लिम लीगच्या मागे लागली होती. पण एके दिवशी सकाळी मुस्लिम लीगच्या नेत्यानं सांगितलं की UDF सोबत राहण्यासाठी 1000 कारण आहेत. LDF सोबत जाण्यासाठी एकही कारण नाही. तो अध्याय बंद झाला आहे. पुढच्या दिवसापासून CPMनं म्हणायला सुरुवात केली की हे जातीयवादी पक्ष आहे. मी तुम्हाला IUMLचा इतिहास सुद्धा सांगेन. जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा देशभरात जातीय दंगली झाल्या होत्या. पण केरळमध्ये IUMLचे नेते पणक्कड, शिहाब थंगल यांनी सर्व पक्ष आणि समुदायांना पाठिंबा देणारे एक विधान केले. त्यामुळे त्यांनी रोखलं. त्यांनी एक भूमिका घेतली आहे. माझा प्रश्न आहे, ते अतिरेकी संघटना
मुस्लिम लीग, अल्पसंख्याक संघटनांची लढत आहे. माझा प्रश्न अगदी स्पष्ट आहे. जर मुस्लिम लीग कमजोर झाली तर मुस्लिम लीगची जागा कोण घेईल? इंडियन युनियन मुस्लिम? मला खात्री आहे की अतिरेकी संघटना मुस्लिम लीगची जागा घेतील. त्यामुळे केरळच्या सामाजिक परिस्थितीत मुस्लिम लीगची खूप गरज आहे. IAUMLची खूप गरज आहे. त्यांच्या नावात मुस्लिम आहे, पण ते सर्व परिस्थितीत धर्मनिरपेक्ष भूमिका घेतात. त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी मागणी केली आहे का? नाही, कधीच नाही. या सर्व मीडियानं तयार केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी मागणी केली नाहीये. मीडियाचं एक कथानक असं होतं की ते 5 जागा अधिक जागा मागत आहेत. त्यांनी एका अतिरिक्त जागेची मागणी सुद्धा केली नाही. म्हणजे ते उपमुख्यमंत्री होणार नाहीत? ते उपमुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांनी मागणी केली नाही. पण तुम्ही बनवणार का? नाही. आम्ही अशा गोष्टी ठरवलेल्या नाहीत. कधीच नाही. आम्ही त्या गोष्टींवर चर्चा केलेली नाही. कधीच नाही आत्तापर्यंत. म्हणजे काही शक्यता आहे का? नाही. मी ते सांगू शकत नाही. मी ती व्यक्ती नाही. मी अशा गोष्टी ठरवण्यासाठी सक्षम अधिकारी नाही. मुख्यमंत्री नाही. उपमुख्यमंत्री असतील की नाही हे सांगण्यासाठी मी सक्षम अधिकारी नाही. पण लीगने दावा केलेला नाही. त्यांनी जास्तीच्या एकाही जागेचा दावा केलेला नाही. आम्हाला मिळाल्या. काँग्रेसला 3 अतिरिक्त जागा मिळाल्या. काँग्रेस केरळच्या इतिहासात अधिक जागांवर निवडणूक लढवते. केरळ निवडणुकांच्या गुंतागुंतीच्या प्रमुख बाबींपैकी एक, आणि तिचा अभ्यास करणं अद्भुत आहे. हो. हुशार मतदार, हुशार नेते, सर्व काही. मुख्य मुद्दा हा आहे की UDF जिंकण्यासाठी ख्रिश्चन आणि मुस्लिमांवर अवलंबून आहे. ते या दोन समुदायांमध्ये त्यांच्याकडे LDFच्या दुप्पट मते आहेत, आणि हिंदूंमध्ये जे लोकसंख्येच्या 55% आहेत, तुमच्याकडे LDF पेक्षा कमी मते आहेत. तुम्ही हिंदूंना नाराज करणार आहात का? आणि त्यामुळे मतांचा कल बदलून त्यांच्याकडूनही पराभूत होणार आहात का? आम्हाला हिंदू मते सुद्धा मिळत आहेत. हो, पण अनेक ठिकाणी. उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघात मुस्लिम मते खूप कमी आहेत. ख्रिश्चन मते आहेत. बहुसंख्य मते हिंदू मते आहेत. मला बहुसंख्य मते मिळत आहे. बहुसंख्य मते. माझा समुदाय, मतांबद्दल सांगा. माझा समाज माझ्या मतदारसंघात 4थ्या क्रमांकावर आहे. इथला पहिला समाज हिंदू बहुसंख्य इजवा समाज आहे, 52%. जर ते मला हरवायचं ठरवत असतील तर ते खूप सोपं असेल, पण ते मला मतं देत आहेत. नाही, तो तुमचा मतदारसंघ आहे. अनेक ठिकाणी. उदाहरणार्थ डेटा हा फक्त डेटा आहे. मागच्या वेळी 16 आणि 21 साली ते घडलं. आता आम्हाला हिंदूंची मतं सुद्धा मिळत आहे. आणि ह्या शबरीमाला सोन्याच्या चोरीच्या प्रकरणानंतर आम्हाला अधिक हिंदू मतं मिळत आहे. त्या सर्व मतदारसंघांमध्ये जिथे हिंदू समाज एका चांगल्या स्थितीत आहे. आम्ही संसदेची निवडणूक जिंकली. LDF नाही, भाजप नाही. आम्ही संसदेच्या निवडणुका जिंकल्या. त्रिवेंद्रम, अटिंगल, अलेप्पी या सर्व जागा हिंदू बहुसंख्य जागा आहेत. हिंदू मलबारपेक्षा जास्त, मुस्लिम मतांपेक्षा जास्त जागा हिंदू मतं. आम्ही पाहतो 20 जागांपैकी आम्ही 18 जागा जिंकलो. तुम्ही असं कसं म्हणू शकता की हिंदू आम्हाला मतदान करत नाहीत? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही अशा अनेक ठिकाणी जिंकलो जिथे हिंदूंची मतं आहेत. पण खरं सांगायचं तर त्या संसदेच्या निवडणुका आहेत, पण विधानसभा निवडणुका खूप वेगळ्या असतात. यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गोष्ट अशी आहे की आम्ही त्याचा सविस्तर अभ्यास केलाय. 2001 मध्ये आम्ही चांगल्या स्थितीत होतो. आम्हाला 99+1 मिळाले. 2005 पासून अनेक सामाजिक गट UDF सोडून दुसऱ्या बाजूला गेले. काही मतदार भाजपला गेले आहेत, काही LDFला. पण आम्ही त्याचे 21 पासून पुढे विश्लेषण केले. अशा प्रकारे आम्ही काम सुरू केले. आता त्या गटांपैकी 90% जे गेल्या 20 वर्षांपासून UDF मधून बाहेर पडले होते ते परत आले. म्हणूनच आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक शानदार विजय मिळाला. पतनमतिट्टा, इडुक्की, कोटायम आणि हे एर्नाकुलम अनेक जागा, कालिकत, कोल्लम आम्हाला अधिक जागा मिळाल्या. कारण हिंदू भागांमध्ये सुद्धा आम्ही खूप चांगल्या फरकाने जिंकलो. आम्हाला 6 पैकी 4 महानगरपालिका मिळाल्या. आम्हाला केरळमध्ये 65% जास्त नगरपालिका मिळाल्या. तुम्हाला माहित आहे की स्थानिक स्वराज्य संस्था दुसऱ्या बाजूला नाही. इथे राजकीय स्पर्धा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा
चिन्हासह ते सर्व निवडणूक लढवत आहेत. उत्तरेकडील राज्यांप्रमाणे नाही. हो, इथे राजकीय लढत आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो. पंचायती राज आणि नगरपालिका प्रणालीनंतर गेल्या 30 वर्षातील मोठे मताधिक्य ते 1995 मध्ये होते. ती प्रणाली सुरू केल्यानंतर आमचा सर्वात मोठा विजय यावेळी मिळाला. तर रेनोई म्हणाले त्याप्रमाणे UDF मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक मतांवर अवलंबून आहे, जी इथे 46% आहेत. IAUMLने तुम्ही म्हणालात तुमच्याकडून उपमुख्यमंत्रीपद किंवा मंत्रिमंडळातील जागांची संख्या इत्यादी कशाचीही मागणी केलेली नाही, पण समाजात एक आकांक्षा आहे हे अगदी स्पष्ट आहे. ते इथे खूप मुख्य प्रवाहात आलेले आहेत आणि त्यांच्यात ती आकांक्षा आहे आणि त्यामुळे ख्रिश्चन मतांचे प्रति एकत्रीकरण होत आहे, नाही का? नाही नाही नाही. कुणीतरी CPM ती CPMची कथानके होती. पिनाराय विजयन लोकसभा निवडणुकीदरम्यान अल्पसंख्याक समुदायाचे तुष्टीकरण करत होते. ते त्या नागरिकत्व नोंदणी आणि इस्रायल युद्ध, पॅलेस्टाईन या सगळ्याबद्दल बोलायचं. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या लक्षात आले की एकही अल्पसंख्याक मत त्यांच्यासोबत नव्हतं. त्यानंतर त्यांनी बहुसंख्य समुदायाचे तुष्टीकरण करण्यास सुरुवात केली. ते दिल्लीला गेले आणि त्यांनी मलपुरम, मुस्लिम समुदाय आणि मुस्लिम लीग संदर्भात हिंदू डेलीला एक मुलाखत दिली आहे. त्यांनी बहुसंख्य समुदायाला खुश करायला सुरुवात केली, कारण लोकसभा निवडणुकीत CPMच्या काही पारंपरिक मतांची घसरण होऊन ती भाजपला गेली. त्यामुळेच त्यांनी बहुसंख्य समुदायाला खुश करायला सुरुवात केली. त्यामुळेच आणि ते असं किंवा या गोष्टी सांगत आहेत की मुस्लिम लीग काँग्रेस पक्षावर तशा प्रकारे दबाव टाकत आहे. ते मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी एकही जागा मागितलेली नाही. त्यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या 27 जागा आहेत. एक जागा त्यांनी आम्हाला काँग्रेसला परत दिली आहे. एक काँग्रेसमन एका मतदारसंघात त्यांचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. आमचे संबंध चांगले आहेत. ते काँग्रेस पक्षावर दबाव टाकत नाहीत. कोणीही काँग्रेस पक्षावर दबाव टाकत नाहीये. आम्ही कोणत्याही जातीय संघटनांना किंवा कोणालाही दबाव टाकू देत नाही. आमचे उमेदवार धार्मिक नेत्यांकडून ठरवले जात नाहीत. आमचा पक्ष आमचे उमेदवार ठरवत आहे. आम्ही एक अतिशय मजबूत धर्मनिरपेक्ष भूमिका घेतलीये. पण पिनराई विजयन मुख्यमंत्री जे जातीय द्वेषपूर्ण प्रचार करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन देत आहेत. तुम्हाला ते माहीत आहे. तुम्ही स्थानिक निवडणुकांमध्ये खूप चांगली कामगिरी केली, पण जेव्हा तुम्ही विधानसभा मतदारसंघानुसार त्याचे विश्लेषण करून पाहता, CPMने जरी मोठा जनाधार गमावला असला तरी जर तुम्ही त्या प्रकारे मोजणी केली तर त्यांना तरीही 55-60 विधानसभा मतदारसंघ मिळाले. त्यामुळे बहुमत मिळवण्यासाठी त्यांना फक्त आणखी 10-12 जागा मिळवाव्या लागतील. तुम्ही 40च्या आसपास जागांच्या पायावर सुरुवात करत आहात, जिथे तुम्ही खूप चांगल्या स्थितीत आहात. तुम्हाला 32 जागा जिंकाव्या लागतील. तुम्ही म्हटलं आहे की तुम्ही 100 जागा मिळवाल. तुम्ही तिथे कसे पोहोचाल असे तुम्हाला वाटते? जेव्हा तुम्ही अलीकडच्या निवडणुकीत जिथे तुम्ही चांगली कामगिरी केली होती तिथेही तुम्ही ते करू शकला नाहीत. सर, खूप चांगला प्रश्न आहे. देशभरात विरोधक सर्व पोटनिवडणुका हरत आहेत. मी बरोबर आहे का? इथे एक पोटनिवडणूक त्रिक्का करा. आम्ही 25,000 मतांनी जिंकलो. दुसरं, उम्मनचांडी यांची जागा. उम्मनचांडी 9,000 मतांनी जिंकले. पोटनिवडणूक आम्ही 37,000 मतांनी जिंकलो. पालक्कडमध्ये आमच्या उमेदवाराला 3,000 मतं मिळाली. पोटनिवडणुकीत आम्ही 18,000 मतांनी जिंकलो. आम्ही LDF करून एक जागा हिसकावून घेतली आणि आम्ही 11,000 मतांनी जिंकलो. संसदेच्या निवडणुकीत आम्ही बहुमत वाढवलं सर्व उमेदवारांनी, आणि ते एक सातत्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि ते पुढेही चालू राहील. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताविरोधी लाट पूर्ण जोमाने काम करत नाही, कारण काही वैयक्तिक उमेदवारांचा त्या गोष्टीवर प्रभाव असतो. पण विधानसभा निवडणुकीत ते असेल मोठ्या स्तरावर, प्रचंड स्तरावर की सत्ताविरोधी लाट काम करेल. तर 2001 मध्ये जेव्हा आमच्याकडे 100 जागा होत्या, 2006 मध्ये आम्ही CPMला हरवू शकलो नाही. ती केरळची गोष्ट आहे. जेव्हा एक ट्रेंड असतो तेव्हा सर्व काही बदलेल. विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली नाही. 2016 मध्ये सुद्धा तुम्ही कसेबसे जिंकलात ना. पण 16 आणि 21 खूप वाईट होतं. पण आम्ही विश्लेषण केलं की का, आमच्यासोबत काय घडलं. मग आम्ही सुधारणा केली. आम्ही सर्व सामाजिक घटक आमच्या बाजूला परत आणले. आता तुम्ही ते पाहू शकता. त्यामुळेच आम्ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्या प्रकारे जिंकलो. आता अनेक सामाजिक गट आमच्यासोबत आहेत जे आमच्या बाजूने निघून गेले होते. पण असेही सामाजिक गट आहेत ज्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे या निवडणुकीच्या अगदी आधी. उदाहरणार्थ SNDP, योगम आणि NSS एकत्र आले आहेत.
जे कधी ऐकण्यात आलेलं नाही. एजवा आणि नायर असं म्हणायला की तुम्हाला माहिती आहे ते हिंदू ऐक्यासाठी एकत्र आले आहेत. ते राजकीय संघटना असण्याबद्दल बोलत नाहीत किंवा ते राजकीय एकत्र येणं नाहीये, तर एक सामाजिक एकत्र येणं आहे. आणि म्हणून त्यांनी भाजपसाठी आपला पाठिंबा उघडपणे व्यक्त केला आहे नेत्यांनी. मग तुम्ही हे कसं म्हणता की ज्या सामाजिक संघटना तुम्हाला सोडून गेल्या होत्या त्या तुमच्याकडे परत आल्या आहेत? काही धार्मिक संघटनांनी हिंदू ऐक्य घडवण्याचा प्रयत्न केला. त्याचं आयुष्य फक्त 48 तासांचं होतं. 48 तासानंतर ते वेगळे झाले आणि ते UDFला विरोध करत नाहीत. काही धार्मिक संघटना, त्यांचे नेते धार्मिक संघटना नव्हे तर फक्त मला विरोध करत आहेत. UDFला नाही, काँग्रेस पक्षाला नाही. ते काँग्रेस पक्षाच्या विरोधात नाही. ते नाही त्यांनी तर उदाहरणार्थ SNDP, NSS यांनी भाजपला पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी LDFला पाठिंबा दिलेला नाही. ते काँग्रेस पक्ष किंवा UDFच्या विरोधात नाहीत. ते नेते माझ्या विरोधात आहेत. पण ते का? वैयक्तिकरित्या माझ्या विरोधात. पण ते जेव्हा ते जातीय द्वेष मोहिमांबद्दल बोलतात तेव्हा मी म्हणायचो, नाही, तुम्ही करू शकत नाही. कोणीही काहीही म्हणू, मी म्हणायचो नाही. कोणतीही द्वेष मोहीम नाही, कोणतीही सांप्रदायिक गोष्ट घडू नये. म्हणूनच ते माझ्या विरोधात आहेत. आज सुद्धा त्यांनी एक विधान केलं आणि त्यांनी एका काँग्रेस नेत्याचं नाव पुढचे मुख्यमंत्री म्हणून सुचवलं. मला आनंद आहे की त्यांचा विश्वास आहे की काँग्रेस परत येईल. त्यांनी दुसऱ्या नेत्याचं काँग्रेस नेते यांचं नाव सुचवलं, रमेश चेन्थिला. ते माझेही नेते आहेत. त्यांनी सुचवलं की रमेश चेन्थिला एक चांगले मुख्यमंत्री होतील आणि सदेसन ते एक विदूषक आहेत. ते मला चिडवत होते, पण मला आनंद आहे की त्यांनी मान्य केलं की काँग्रेस सत्तेत येत आहे, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल. मी आनंदी आहे. ज्या गोष्टींवर तुम्ही अवलंबून आहात त्यापैकी एक म्हणजे तुम्ही उल्लेख केला की लोकसभा निवडणुकीत तुम्ही चांगली कामगिरी केली, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत चांगली कामगिरी केली. पण आम्ही डेटाचा अभ्यास केला आहे. जर तुम्ही मगाची 20 वर्ष पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर 6 महिन्यांनी विधानसभा निवडणूक असते. प्रत्येक वेळी LDF 6% वाढतं. स्थानिक स्वराज्य संस्था विरुद्ध विधानसभा ते 6% वाढतात, तुम्ही 2% वाढता. तर प्रत्येक निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेमध्ये त्यांची निव्वळ 4% वाढ होते, कधी कधी जास्त, निव्वळ 5-6%. त्या सुधारणेमुळे आणि लोकसभेतही तुमची मतं नेहमीच कमी होतात, कारण लोकसभा ते विधानसभा हे एक वेगळं जग आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही विधानसभेतही चांगली कामगिरी कराल, कारण ते खूपच चांगली कामगिरी करतात. तुम्ही याचा सामना कसा करता? बरं, मी तुमच्याशी सहमत आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 2005 पासूनच विश्लेषण केलंय. बरोबर. गेल्या 20 वर्षात काय झालं याचा आम्ही सविस्तर अभ्यास केला. आम्ही हा सगळा डेटा गोळा केला. बरोबर. मग आम्ही दुरुस्ती केली, आम्ही परत आणले. तुमचा यावर विश्वास बसणार नाही. आम्ही अनेक गट परत आणले. अनेक गट मी उघडपणे सांगू शकत नाही. अनेक गट जे आमच्या विरोधात होते 21च्या आणि 16च्या निवडणुकीत सुद्धा. उघडपणे का नाही? नाही, ते आम्हाला पाठिंबा देत आहेत. आता मला त्यांना अडचणीत आणायचे नाही. ते आता पाठिंबा देत आहेत. त्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकत आलो आहोत. फक्त 1 किंवा 2 निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका सुद्धा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका सुद्धा आम्ही जिंकलो. तुम्हाला माहिती आहे, इथे विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री आणि सर्व 20 मंत्री तिथे 30 दिवस तळ ठोकून असतात. पण आम्ही एका अद्भुत मताधिक्यानं जिंकत होतो. 25,000 मतं. केरळमध्ये 25,000 मतं, 37,000 मतं हे मोठं मताधिक्य आहे. उत्तर भारत किंवा इतर काही राज्यांसारखं नाही. हा मोठा फरक आहे, प्रचंड फरक. आम्ही जिंकलेल्या सगळ्या निवडणुका, मुख्यमंत्री, सर्व 20 मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत तळ ठोकून आहेत. नाही, पण ते मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तुम्ही तोंड देत नाही आहात. हो, तुम्ही तितकी सुधारणा करत नाही. म्हणजे तुम्ही आता जिंकला असाल, पण डाव्यांची सुधारणा जास्त होते. तुम्ही त्याचा सामना कसा करत आहात? नाही, 20 साली एक निवडणूक होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमची कामगिरी खूपच खराब होती. तुम्ही 2020च्या निकालांची तुलना या 2025च्या निकालांशी करा. आमची स्थिती खूपच असुरक्षित होती, खूप दयनीय अवस्था. 2020 मागची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, पण 2010 मध्ये ते चांगलं होतं, ते वाईट नव्हतं. आम्ही ती 2011ची निवडणूक विधानसभा निवडणुकीत थोड्या फरकाने जिंकलो.
फक्त 2010. हो, मी प्रतिवाद करतोय. 2015 मध्ये ते खूप वाईट होतं. 2020 मध्ये ते खूप वाईट होतं. 2005 मध्ये ते खूपच खराब होतं. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 60-65% LDF कडे होते. आता आमच्याकडे 60-65% आहे. 2/3. तर भाजपच्या उपस्थितीमुळे उत्तर केरळमध्ये दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याका मतांच्या एकत्रीकरणासाठी तुम्हाला नक्कीच मदत होते असं मला वाटतं. दक्षिण केरळमध्ये भाजपच्या अस्तित्वाचा तुम्हाला इतका मोठा फटका बसणार आहे का की त्याचा तुमच्या आकड्यांवर परिणाम होईल? नाही. त्याचा आमच्या आकड्यांवर परिणाम होणार नाही. पण आमचा आरोप आहे की भाजप आणि CPM मध्ये एक सौदा झाला आहे. उदाहरणार्थ, पण तुम्ही तो आरोप कारण मुख्यमंत्री म्हणतात काँग्रेस आहे हो, नाही, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत. काँग्रेस कसे करू शकते? भाजपचा अजेंडा आहे की एकही काँग्रेस शासित राज्य असू नये. ते आमच्याशी युती कसे करू शकतात? ते आहेत, अजूनही ते आम्हाला विरोध करत आहेत. तुम्हाला माहितीये, सगळीकडे भाजप आम्हाला विरोध करत आहे. तुम्हाला माहितीये, सर्व राज्यांमध्ये भाजप गैर भाजप राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा गैर भाजप नेत्यांच्या मागे लागल्या आहेत. पण केरळमध्ये काहीही झालं नाही. नाही, पण तुम्ही श्री यांना दिलेल्या उत्तराविषयी सांगायचं तर वाजपेयींच्या त्या खूप चांगल्या प्रश्नाबद्दल की ते खऱ्या कामगिरीच्या आधारावर लढत आहेत. पायाभूत सुविधा, शिक्षण, वैद्यकीय सेवा, तुम्ही जमिनीवर लढत आहात. तुम्ही त्याला खूप चांगलं उत्तर दिलं की तुमच्याकडे एक पर्याय आहे. पण तुमच्या प्रचारात सगळ्या अफवा आहेत. ते भाजप सोबत आहेत. भ्रष्टाचार आहे, हुकुमशाही आहे, हे सगळं, पण काही ठोस नाही. हो, तोच त्यांचा प्रश्न होता. तुम्ही ठोस काय देऊ करत आहात आणि तुम्ही ते लोकांना का देत नाही आहात? हो, आम्ही एक यात्रा काढली आहे. 30 दिवसांची यात्रा. मी एक यात्रा काढली आहे. त्या यात्रेत आमचा नॅरेटिव्ह ही गोष्ट होती जी मी त्याला सांगितली. बरोबर. की नवीन प्रस्ताव पूर्णपणे आमचा प्रचार 75% होता. साधारणपणे पारंपरिक यात्रा राजकीय असतात. फक्त राजकीय गोष्टीच सांगत असतात. आमचा बदल, आम्ही बदलतो, ही गोष्ट, आणि 75% वेळ आम्ही वापरली. तरुणांचा सुद्धा खूप चांगला प्रतिसाद होता. तरुण सुद्धा. आणि आम्ही अनेक पॉडकास्ट्स, अनेक मुलाखती दिल्या आहेत ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून. ते रेकॉर्ड ब्रेक पॉडकास्ट होते. गैर राजकीय गोष्टी त्यानं विचारलं. ते 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 उत्तर मी त्याच्या प्रश्नाला दिलं. हो, ते केरळमध्ये खूप खूप व्हायरल झालं होतं. पण आता तसं नाहीये, बरोबर ना? आता ते परत येईल. शेवटचं, आज मी ती गोष्ट सुरू केली, त्या गोष्टी. पण हा सौदा आपल्याला उघड करावा लागेल. आता एक परिणाम आहे. आता CPM आणि भाजपचे सामान्य कार्यकर्ते या सौद्याला जोरदार विरोध करत आहेत. नेते हे सौदे करत आहेत. ते नाही. ते म्हणत आहेत की तुम्ही वैयक्तिकरित्या RSSच्या जवळचे आहात, की तुम्ही जाऊन केलं. काही फोटो 2006चे फोटो ते आहे. आणि ते म्हणतात की काँग्रेसचा एक करार आहे. पण तुम्ही दोघेही सतत भाजपला मध्ये आणत आहात. तुम्ही खरं तर भाजपला खूप उचलून धरून एक प्रकारे त्यांची मदतच करत नाही आहात का? कारण लोक म्हणत आहेत कदाचित भाजप एक महत्वाचा पक्ष आहे. मी तुम्हाला सांगेन की 2006 मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आधी, निवडणुकीच्या अगदी आधी, फेब्रुवारीमध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. ते फेब्रुवारीमध्ये नव्हते, निवडणूक 2 मध्ये होती. ते खोटे होते. 2006 एप्रिल. माझा कार्यक्रम 2006 डिसेंबरमध्ये होता. त्या काळात इथे सर्व पक्ष इतरांना वादविवाद आणि चर्चासत्रांसाठी आमंत्रित करत असत. मी CPMच्या कार्यक्रमाला जायचो. ते करतील, ते राजकारण होते. ते धर्मशासित सरकार आणि आघाडीचे राजकारण. त्यांनी एक वादविवाद घडवून आणला. मग मी तिथे सहभागी झालो. मी माझे मत मांडले. तिथे काँग्रेसचे मत, धर्मशासित राष्ट्राबद्दल काय, आघाडीच्या राजकारणाबद्दल काय, आणि CPMची व्यक्तीही तिथे होती. आता गेल्या 10 वर्षांपासून कोणीही सहभागी होत नाहीये. तुम्हाला ती गोष्ट माहीत आहे. CPMची राज्य परिषद कन्नूरमध्ये होती. प्राध्यापक KV थॉमस काँग्रेसमध्ये होते. त्यांनी प्राध्यापक के यांना आमंत्रित केले, V थॉमस यांना सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी. मग सर्व नेते इतर पक्षांच्या सेमिनारमध्ये सहभागी होत आहेत. केरळमध्ये ती एक सामान्य गोष्ट होती. आता तसे होत नाहीये. आता ते होत नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी हे भासवण्याचा प्रयत्न केला की मी RSSच्या बैठकीत सहभागी झालो होतो. ती एक चर्चा होती, त्या विशिष्ट विषयावरील चर्चा. पण मुख्यमंत्री RSSच्या पाठिंब्यानं 1977 मध्ये विधानसभेत निवडून आले आणि ते मुख्यमंत्री झाल्यावर एक गुप्त बैठक झाली होती.
मध्यस्थ श्री एम होते. तुम्हाला श्री एम माहीत आहेत? आणि बंद खोलीत आपली नंबर 1 ची गाडी न वापरता ते दुसऱ्या गाडीतून पोहोचले आणि त्यांनी RSS नेत्यांसोबत बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांनी. मग मी त्यांना विधानसभेत विचारलं, काय झालं? त्रिवेंद्रमच्या मस्कत हॉटेलमध्ये तुमची RSS नेत्यांसोबत बैठक झाली होती. मग ते बघत होते त्या गोष्टीला उत्तर देत नव्हते. एका खूप वरिष्ठ CPM नेत्याने आम्हाला सांगितले की केरळमध्ये काँग्रेस जिंकेल. जर जिंकली तर त्याचे एक कारण किंवा कदाचित एकमेव कारण हे आहे की लोकांना नको आहे. लोकांना हवं आहे की काँग्रेस टिकावी. जर काँग्रेस केरळमध्ये हरली तर तो कदाचित एका अर्थाने काँग्रेस पक्षाचा शेवट असेल आणि भारतात काँग्रेस राजकारणात असावी असं त्यांना वाटत असल्यामुळे त्यांना हवं असेल. ही एक चांगली गोष्ट आहे. हे खरं आहे का? केरळमधील लोक, केरळच्या लोकांना हवं आहे काँग्रेस पक्षाचं अस्तित्व. त्यांचा काँग्रेस पक्षावर विश्वास आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांना काँग्रेस पक्ष आवडतो, म्हणूनच ते काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत आहेत. त्यांना हे व्यक्ती, ही हुकुमशाही आणि बाकी सर्व काही आवडत नाही. आणि मुख्यमंत्री सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाची भाषा वापरत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते सत्ताधारी पक्षावर नाराज आहेत किंवा त्यांना बदल नको आहे. हे फक्त यासाठी आहे कारण त्यांना काँग्रेस पक्ष टिकून राहावा असे वाटते. ते पुरेसे चांगले कारण आहे का? असो त्यात एक सकारात्मक गोष्ट आहे, आरोप की काँग्रेसचे लोक, केरळचे लोक इच्छितात की काँग्रेस तिथे असेल. फॅसिझम विरोधात लढण्यासाठी, जातीयवादाविरोधात लढण्यासाठी काँग्रेस तिथं असायला हवी. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. फक्त तुमच्या एका गोष्टीने शेवट करा. या निवडणुकीत तुमच्याकडे असलेले 2 फायदे आणि तुमच्या मते LDF कडे असलेला 1 फायदा. आम्हाला एक सारांश द्या. हो. 2 जे तुमच्याकडे आहेत, 1 जे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे असलेले 2 पण तुम्हाला आम्हाला द्यायचे आहेत. एकाला 2 द्या. असो, आम्ही केरळच्या लोकांसमोर सरकारच्या विरोधात एक आरोपपत्र दाखल केले आहे. मला आशा आहे की या निवडणुकीच्या काळात, प्रचाराच्या काळात केरळचे लोक या सरकारची पारख करतील. तर तो तुमचा एक फायदा आहे. हो. दुसरं, मग दुसरी गोष्ट, आम्हा लोकांचा विश्वास आहे की आमच्याकडे एक पर्याय आहे. आमच्याकडे स्वप्नवत प्रकल्प आहेत. आमच्याकडे ठोस प्रकल्प आहेत. आम्ही केरळमध्ये त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करू. आणि एक सकारात्मक बाजू. आणि त्यांच्याकडे एक फायदा आहे. त्यांच्याकडे आहे सरकार. त्यांना कोणता फायदा आहे? ते सरकारमध्ये कायम राहिले आहेत. ते गेल्या 6 महिन्यांपासून प्रचारासाठी खूप पैसे खर्च करतात. ते गेल्या 6 महिन्यांपासून त्यांच्या संपूर्ण प्रचारासाठी सरकारी पैशाचा वापर करत आहे. आणि नाही, केरळमधील कोणत्याही सरकारने अशा प्रकारे खर्च केला नाही तिजोरीतून. ते पैसे वापरतात आणि LDF साठी प्रचार करतात. तर ती त्यांच्यासाठी एक छुपी प्रशंसा आहे. हो, फक्त तीच एक गोष्ट आहे. ती फक्त प्रचाराची गोष्ट आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही. त्यांच्यासाठी काहीही सकारात्मक नाही. ते करू शकत नाहीत. ते काहीही मांडू शकत नाहीत. कोणताही मोठा प्रकल्प. त्यांच्याकडे कोणताही मोठा प्रकल्प नाही. आणि संपूर्ण आर्थिक परिस्थिती बिकट. भारतात गेल्या 12 महिन्यांपासून महागाईमध्ये केरळ 1 नंबरवर आहे. 1 नंबर. सरकार बाजारात हस्तक्षेप करू शकत नाही. ते करू शकत नाहीत. ते बाजारात हस्तक्षेप करू शकत नाहीत. भारतात सर्वत्र महागाई कमी होत आहे, पण केरळमध्ये वाढत आहे. 1 नंबर. आणि स्वतःच्या खिशातून आम्ही आरोग्य दस्तऐवजाचा तपशीलवार अभ्यास केला आहे. केरळमधील आरोग्यावरील खिशातून होणारा खर्च. केरळ भारतात 1 नंबरवर आहे, 70%. तामिळनाडूमध्ये सुद्धा तो 32 आहे. केरळ ते 70 आहे. आणि केरळची स्थिती, सरकारला प्रचंड कर्ज करावे लागते. मी 2 1 मागितले होते आणि तुम्ही 10 1 दिले. खरोखरच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.